नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार शोभा बच्छाव यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. अक्कलपाडा आणि सुलवाडे जामफळ प्रकल्पांचा आढावा घेत निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आज आपण पाटबंधारे कार्यालयामध्ये आपले AC साहेब, सोनवणे साहेब आणि संबंधित सर्व अधिकारी यांच्याबरोबर धुळे जिल्ह्यातले जे काही विविध प्रोजेक्ट आहेत, उदाहरणार्थ अक्कलपाडा धरणाच्या संदर्भामध्ये, त्याचप्रमाणे प्रकाशापुराई, वाडी शेवाडे, सुलवाडे जामफळ आणि दुसाणे मंडळातील माथा परिसरातील जे काही प्रोजेक्ट्स या ठिकाणी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये एक आढावा मीटिंग आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर विशेषतः अक्कलपाडा धरण जे आहे तर ते पूर्ण क्षमतेने सध्या भरत नाही. त्याची कपॅसिटी 65% आहे आणि 35% पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी साधारणतः 200 हेक्टर जमीन अधिग्रहण करणं अपेक्षित आहे. तर या संदर्भामध्ये मी वेळोवेळी केंद्रामध्ये अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. जे काही जलशक्ती विभागाच्या पूर्ण मागण्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा मी या संदर्भात बोललेली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या आपले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या दालनात देखील एक मीटिंग आम्ही घेतलेली होती आणि त्या दृष्टिकोनातून अक्कलपाडा धरणाचं 100% भरण्याच्या संदर्भामध्ये जे काही काम आहे तर त्याच्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीने त्याला गती आलेली आहे. परवा देखील मी गिरीश महाजन साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि शासनाकडून साधारणतः 1,10,00,000 रुपये मंजुरीचं पत्र मला प्राप्त झालं आणि त्या संदर्भामध्ये आता मी मीटिंग घेतली असता साहेबांनी सांगितलं की याच्या ज्या काही सुप्रमा आहेत त्या बाकी आहेत त्या प्राप्त झाल्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल आणि जमीन अधिग्रहणाचं जे आहे तर ते कलेक्टर ऑफिसला एक पत्र प्राप्त झालेलं आहे, परंतु त्या संदर्भामध्ये निश्चितपणे मी माहिती घेईन. परंतु जो काही निधी आहे उर्वरित तो त्या संदर्भात अजून कुठलीही शासनाकडून अजून तो निधी प्राप्त झालेला नाही आहे. परंतु अक्कलपाडा धरण हे पूर्ण क्षमतेने 100% भरण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत. केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.